पुण्यातून अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद बातमी समोर येते। पुण्यातल्या कोथरूड भागातल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली, अर्थात निर्गुण हत्या करण्यात आली। त्याचं कारण ठरलंय फक्त मुलीशी बोलणं। मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून नागेश जाधव या युवकाची निर्गुण हत्या करण्यात आली। कोथरूड मध्ये ही गुन्हा दाखल झालेली आहेत आणि या सगळ्या संदर्भात 10 जणांविरोधात त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। अर्थात पोलिसांनी यामध्ये काही आरोपींना अटक देखील केलेली आहे। जो मुलगा ज्या मुलाची हत्या झाली आणि ती मुलगी अल्पवयीन आहे, दोघांचं मैत्रीचं संबंध असल्याचं खरं तर बोललं जातंय। मात्र त्यांचं हे मैत्रीचं नातं घरच्यांना मान्य नव्हतं असं देखील समजतंय। या संपूर्ण घटनेच्या संदर्भाने एकंदरीतच पुणे शहरामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। फक्त मुलीशी बोलणं या तरुणाला महागात पडलंय, त्याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती मिलिंद मोहिते पोलीस उपायुक्त यांनी आपल्याला सविस्तर दिली। काय प्रकार आहे, पीएससी असं काही आहे का त्याच्यात, आणि घरच्यांना कोणाला अटक केली का सगळ्यात? नागेश जाधव वय वर्ष 21 गोखलेनगर वडारवाडी या ठिकाणचा हा मुलगा त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी कोथरूड हद्दीमध्ये गेलेला होता। तेव्हा तू या मुलीला भेटायला काय येतो या कारणावरून चिडून जाऊन त्या मुलीच्या नातेवाईकांनी, आईवडील, चुलते यांनी त्या मुलाला काल रात्री मारहाण केलेली होती आणि तो त्या ठिकाणी गंभीर जखमी झालेला होता। त्याला ससूनला शिफ्ट केलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी त्याचं निधन झालेलं आहे। या संदर्भामध्ये कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। 6 आरोपींना अटक केलेलं आहे, त्यामध्ये 5 महिला आहेत, 1 पुरुष आहेत। अजून 4 आरोपी अटक करणं आहे, त्यांचं लोकेशन आम्हाला मिळत आहे। आम्ही संध्याकाळपर्यंत पुढच्या 4 आरोपींना अटक करू। सर, का मारहाण झाली? संबंध होते एकमेकांसोबत त्यांचे, तो भेटायला कशासाठी गेलेला होता? ते दोघं एक मित्रमैत्रिणी होते, त्यामुळे तो त्या मैत्रिणीला भेटायला त्या ठिकाणी जात होता। तर त्या मुलीला का वारंवार भेटायला येतो या कारणावरून त्याला ती मारहाण झाली। सर, पण मग यांची आधीची ओळख होती काय? कारण त्याच्यात एक अँगल असं की मुलगी अल्पवयीन असल्याचं देखील कळतंय। आधीची ओळख होती असं सकृत समजतंय, अधिक गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होते। सर, हे फक्त मित्र मैत्रीण होते का यांच्यात प्रेम प्रकरण होतं आणि आणखीन एक कोणी याच्यामध्ये सहभागी होता का? कळेल। ही घटना रात्रीची आहे, त्यानंतर सकाळीच तो व्यक्ती मयत झालेला होता। त्यानंतर पोस्टमार्टम आणि आता जस्ट ती बॉडी ताब्यामध्ये दिलेली आहे। अधिक उलगडा होईल तसं आम्ही तुम्हाला ब्रीफ करू। मुलीने मेसेज करून त्याला बोलवलं का कुटुंबाने तिच्या मोबाईलवर? नाही, मी त्या तपासातल्या गोष्टी आहेत त्या निष्पन्न होतील। किती ताब्यात घेतले सर आपण? एकूण 6 आरोपी ताब्यात घेतले। ठीक आहे, आता अटक केलेली। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।